नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JNPAच्या कंटेनर टर्मिनल PSA मुंबई येथे ग्लोबल फीडर शिपिंगच्या JJS सेवेचा प्रारंभ। जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण JNPA भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर यांनी त्यांच्या कंटेनर टर्मिनलपैकी एक असलेल्या PSA मुंबई येथे ग्लोबल फीडर शिपिंगच्या JJS सेवेच्या प्रारंभाची घोषणा केली आहे। या सेवेचा शुभारंभ 24 मार्च 2026 रोजी MVSSF डायनॅमिक या जहाजाच्या पहिल्या आगमनाने करण्यात आला। नवीन सुरू करण्यात आलेल्या या सेवेअंतर्गत मुंद्रा न्हावा शेवा, जेदाह, किंग अब्दुल्ला, सोखना, अकाबा, किंग अब्दुल्ला, जेदाह, मुंद्रा असा व्यापक पोर्ट रोटेशन समाविष्ट असून यामुळे भारत आणि मध्य पूर्वेतील प्रमुख बंदरांदरम्यान सागरी संपर्क अधिक बळकट होणार आहे। JJS सेवेच्या प्रारंभामुळे सेवांची विश्वासार्हता वाढण्याची तसेच विशेषतः मध्य पूर्वेतील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यापार प्रवाहांना अधिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे। ही सेवा भारतीय निर्यातदार आणि आयातदारांना महत्त्वाच्या बाजारपेठांपर्यंत सातत्यपूर्ण प्रवेश सुनिश्चित करून पुरवठा साखळीची लवचिकता अधिक बळकट करण्यास सहाय्य करेल। यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला PSA मुंबई येथे जर्मन ध्वजाखालील अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसल ULCV दमिएटा एक्सप्रेसचेही स्वागत करण्यात आले। सुमारे 23,664 TEU क्षमता, अंदाजे 399 ते 400 मीटर लांबी आणि 61 मीटर रुंदी असलेले हे जहाज JN पोर्टमधील कोणत्याही टर्मिनलवर लागलेले या प्रकारचे पहिलेच सर्वात मोठे जहाज ठरले आहे। पोर्ट प्राधिकरण आपल्या जागतिक दर्जाच्या टर्मिनल ऑपरेटर्सच्या प्रयत्नांचे आणि बांधिलकीचे मनापासून कौतुक करते, ज्यांच्या कार्यक्षमतेमुळे JNPAला नवनवीन उंची गाठता येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, मुंबई।